हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही डिझर्ट सफारी केलेली आहे। तुम्ही जर व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा। जैसलमेर डिझर्ट सफारी, साम डिझर्ट सफारी। तर तो छान प्रकारे आमचा झालेला आहे आणि त्याचाच मी थोडासा तुम्हाला व्हिडिओ दाखवते। तर हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही निघालो परत जैसलमेर। तो गोल्डन फॉर्ट आहे ना, गोल्डन किल्ला त्या साईडला, तर तिकडेच आपल्याला जायचं आहे। आणि कशासाठी तर आपल्याला कुलधारा जायचं आहे ते पाहण्यासाठी। आणि आता हा बघू शकता, हा आहे जैसलमेर स्टेशन। किती मस्त आहे ना, असं वाटतं किल्लाच आहे, कुठला तरी फॉर्ट आहे। तर हा असा जैसलमेरचा रेल्वे स्टेशन आहे, तो तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे माझ्याकडनं। तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आम्ही त्याच साईडला गेलो, बघू शकता आता तुम्ही इकडे जो किल्ला आपण पाहिलेला गोल्डन फॉर्ट, त्याच किल्ल्याचे इथे आम्ही थांबले, कारण इकडनंच आपल्याला कुलधाराला जायचं आहे। त्यासाठी आम्ही इथे रूम घेणार होतो, पण आम्हाला मिळतच नव्हतं। फायनली मिळाला ब्लू मून म्हणून इथे आम्हाला हॉटेल मिळालं। आणि ते मस्त असं रेस्टॉरंट नाही आहे, पण बंगलोज आहे, छोटे ना हे दिसेलच। ते व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आजचा ब्लॉग हा असं तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे फ्रेंड्स। तर चला फ्रेंड्स, आता भेटते डायरेक्ट सकाळी। आणि मस्त ते गाणे वगैरे चालू आहेत, तर असं मी आल्याला विचार केला, चला थोडंसं ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते। आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटते। काल रात्री आम्ही जयपूरमध्ये, जैसलमेरमध्ये इथे थांबलेलो होतो। हा बघा, इकडे रूम आहे आतमध्ये, मस्त मोकळा वातावरण आहे। संध्याकाळ सकाळच्या वाजले 6:30। आम्ही निघालो आता कुलधारा बघायला। असा केला जाता जाता चला एक झलक। मस्त रूम आहेत, म्हणजे हे लग्नाचा हॉल आहे बोलतात, आणि हॉटेल्स पण आहेत, रिसॉर्ट। तर आम्ही रात्री इथे 11:15 वाजेपर्यंत आलो। इथे मी आहे त्याच्यातलं, चला थोडासा ब्लॉक करूया आणि आता जाऊया कुलधारा। मी आमची चिनू, काल गाडी मूर्ती स्नानाची वेळ झाली, मूर्ती स्नानाची वेळ झाली, कुलधारा बघायची वेळ झाली, बोल ना। आता ना असंच करत दाखवलं। असा आपला रूम होता, मस्त स्पेशस रूम आहे। इकडे पण एक एक्स्ट्रा रूम आहे। पहिल्यांदा आम्हाला वॉशरूम वेगवेगळे भेटले। हा वॉशरूम आहे, हा टॉयलेट रूम आहे। ठीक आहे, आमच्या पूर्ण थंडी वाजायला लागली ना। आल्याला पहिले एसी बघतात रूम मध्ये आहेत का नाही, नाही का? अंगावर घ्यायचा। सकाळचा मस्त मोकळा वातावरण बघू शकता फ्रेंड्स, आणि छान वाटतं हा वातावरण पाहण्यासाठी। कसं आपण इकडे पाहत नाही, आपल्याला म्हणजे सकाळचा हा असा मोकळा वातावरण, हे ढग, आकाश एकदम सुंदर वाटत होतं। आणि मस्त पक्ष्यांचा पण आवाज होता, छान आहे, छानच इकडचं वातावरण आहे, एकदम शांत वातावरण। आणि तुम्हाला हा रिसॉर्ट कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स। रिसॉर्ट नाही, हे बंगलोच आहे छोटे छोटे। आणि इथे ना म्हणजे लग्नसुद्धा होतात तिकडे, लग्नांचे वगैरे ऑर्डर्स वगैरे घेतल्या जातात। आणि इथे मस्त पक्ष्यांचा आवाज येतो आणि मस्त छान। आता आमचं चालू आहे थोडंसं इथे डिस्कशन, सगळे बसलेले आहेत। तर मी विचार केला, चला थोडंसं व्हिडिओ वगैरे मी काढते आणि तुमच्याबरोबर शेअर करते। आम्ही आलो इथे चहा प्यायला, चहा पितो आता। झोप कोणाची कंप्लीट नाही होत ना, त्याच्यामुळे अवतार पण व्यवस्थित दिसत नाही। बघू शकता कसे फेज झालेले आहेत आमचे, कारण झोपच नाही मिळत। मिलिटरी वाल्याचा हेलिकॉप्टर। काय बोलल्या गाई? तुमची ब्लॉगरच बोलतीये कसं का काढतीये?
फोटो काढायला लावल्यात आम्ही घोड्याच्या बरोबर. मस्त फोटोशूट वगैरे करून फ्रेंड्स आम्ही निघालो कुलधारा बघायला. आणि तोही असा भयंकर डेंजर गाव आणि सगळ्यांना उत्सुकता होती पाहण्याची. कालपासून सगळ्यांचा हो ना चालू होता. आणि तो गाव 200 वर्ष झाला असाच ओशाड पडलेला आहे. आणि 85 गावातून हा एक असा भयंकर असा कुलधारा गाव आहे का तो अजूनपर्यंत ओशाडच आहे. आणि बघू शकता असं एंट्री पास वगैरे आपल्याला काढावी लागते तिकडनं जाताना. आणि असं गेट वगैरे केलेलं आहे कुलधारा आतमध्ये जाण्यासाठी गावामध्ये. कारण संध्याकाळी हे सगळं बंद केलं जातं आणि ज्याला जायचं त्यांनी आपल्या रिक्सवर जायचं असं ते तिथे लिहिलेलं आहे सगळं. आणि गाव इथनं स्टार्टिंग होतं आणि इथनंच पूर्ण ओशाड झालेलं गाव आहे. आणि 200 वर्ष झालेली आहेत या गावाला. आणि हे असे 85 गावं होती. 85 गावातून एक हा असा एकमेव गाव आहे का तो अजूनपर्यंत इथे कोणतीच वस्ती झालेली नाही. म्हणजे हा गावच तयार नाही झालेला. बघू शकता फ्रेंड्स. आणि आपण काय लॉजिक लावू काहीच बोलू शकत नाही. आणि इकडे ना येता सगळे बोलत काहीच बोलायचं नाही का चल म्हणून बोलायचं नाही असं सगळ्यांचं भीतीचं वातावरण होतं. आणि खरोखर भीतीचंच सारखं आहे वातावरण. कारण इकडचे खूप अशा कहाण्या आहेत खूप ऐकलेलं आहे. आणि आम्हाला आजूबाजूची लोक पण सांगत होते का कुलधारा खूप भयंकर आहे कुलधारा खूप. आणि आम्हाला वाटलं का आम्हीच चालत का पण खरंच इथे भरपूर टुरिस्ट आहेत. ते बघा इकडे भरपूर फिरणारी लोक आलेली आहेत. मग यांना सगळ्यांना बघून काहीच नाही वाटलं एवढं. कारण येता खरंच. आणि इथे स्टॉल पण आहेत खाण्यापिण्यासाठी. कारण आता थोडं कुठे डेव्हलप चालूच आहे. आणि जिथे आपली पर्यटक फिरण्यासाठी जातात तिथे खाणं पिणं तर पाहिजेच. तर आणि आता आमच्या इथे गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत. आणि आता आपण जाणार आहोत कुलधारा गावामध्ये. तर कुलधारा गाव कसं आहे ना तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. आणि व्हिडिओ कशी वाटते कुलधारा गावाची नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. बघा इथनंच पूर्ण स्टार्टिंग झालेली आहे कुलधारा गाव. आणि 200 वर्ष झालेले आहेत या गावाला. आणि हा गाव एकदम पडीत झालेला आहे एकदम म्हणजे भरपूरच काहीच राहिलं नाही. फक्त इथे विटा जी दगडं आहेत ना गोल्डन कलरची या पिवळ्या कलरची तीच अशी दगडं राहिलेली आहेत. आणि जे मेन आहेत लोक होती म्हणजे कोण त्यांची मुखिया सरपंच ती मुलगी तिच्यासाठी हा पूर्ण गाव उद्ध्वस्त झाला. त्या मुलीचं घर अशी 2-3 अशी घरं आहेत मंदिर आहे. हे सगळं असं इथे थोडंफार त्यांनी म्हणजे व्यवस्थित करून ठेवलेलं आहे म्हणजे सरकारने असंच आपण समजून जायचं. आणि हे बघा असं त्यांनी पूर्ण व्यवस्थित करून ठेवलेलं आहे जी मेन घरं आहेत. आणि खूप मोठं गाव आहे. मी हा पूर्ण गावाची व्हिडिओ काढलेली आहे आणि तुमच्यापर्यंत मी शेअर करणारच नक्की. आणि तुम्हीही बघा आणि तुम्हाला कसा वाटतं कुलधारा. आणि हा खरंच एकदम भयंकर पण आहे. आणि एवढं दिवसभर काहीच नाही वाटलं आम्हाला. पण संध्याकाळचं वातावरण इथे व्यवस्थित नाही असे बोलतात. जेवढं फिरायचं तेवढं 3-4 वाजेपर्यंत फिरा. आणि ही बघा ही सगळी व्यवस्थित क्लीन केलेली घरं आहेत ना जी व्यवस्थित केलेली ही जी मेन लोक आहेत त्यांची घरं आहेत. आणि ती मुलगी जिच्यासाठी पूर्ण घर ओशाड झालं ना ती मेन सरपंचाची म्हणजे सरपंच बोला मुखिया बोला त्याचीच मुलगी होती. आणि त्यांची घरं अशी समोर आहेत. हा मंदिर आहे बघू शकता फ्रेंड्स. तर मंदिरामध्ये काहीच नाही सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. मंदिरामध्ये कसलीच मूर्ती नाही बघू शकता. तर चला आता पुढचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट्स करून सांगा. हा असा मंदिर आहे इथे. आणि खरंच खूप उत्सुकता होती. आणि आम्ही फायनली कुलधारा बघितलेला आहे तोही 200 वर्षापूर्वीचा. आणि एकदम ओशाड झालेला हा कुलधारा गाव आहे बघू शकता. आम्हीही बघतो आणि आमच्यातर्फे तुम्हालाही दाखवतो. आणि तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट्स करून सांगा. आणि खूप म्हणजे भयंकर असा गाव आहे हा कुलधारा. आणि खरंच आजूबाजूची लोक पण गावाकडची सांगतात इकडची का कुलधारा मत जाओ असे डायरेक्ट बोलतात का तिकडे काही पाहण्यासाठी काहीच नाही पूर्ण बंजर झालेलं आहे. पण इथे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी होते असं त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊ नका. पण आम्हाला खूप उत्सुकता होती ना हा कुलधारा बघायची. आणि आपण कसं या गोष्टी सगळ्या TV-मध्ये मोबाईलमध्येच पाहिलेल्या आहेत म्हणजे सोशल मीडियावर. आणि इथे कसे आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावातली लोक अशी इथे थोडंफार त्यांच्या रोजीरोटीसाठी येतात इथे थोडंफार म्हणजे जेवढे भेटतील तेवढं आपण कशी लोक फिरणारी लोक थोडंफार देतो कुठे 5 कुठे 10. तर आणि यांनी अशी ते पुंगी वाजवायला घेतलेली. आणि ही बघा अशी गावं आहेत.
आणि ते अजूनपर्यंत काय काय त्यांच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत, इथे जाता वगैरे आहे, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला पुढे पाहण्यासाठी भेटतीलच. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते आता मी. पंचाचं घर लिहायला पाहिजे होतं इथे. मस्त घर आहे बघ ना. ते आपण नाही का आंबेरचे वगैरे बघितले बा, असेच लाकडं आहेत बांबूचे. हो तो रिअल आहे, रूम रिअल आहे. चूल नाही, हे जाता वाटतं. हो रिअल वाटतो मला एकदम. शिरानी लेपले. मुखिया मुखिया एक पूर्ण व्हिडिओ आपला कुलधारासाठीच. सरपंचाचं घर म्हणजे मुखियाचं घर. केवढा मोठा गाव आहे बघा कुलधारा. एक आपण मूवी पण बघितलेली कुलधारा बसची. चला आता पुढे जाऊ. पुढे कशी गाव, एवढा मोठा गाव आहे हा कुलधारा. सगळ्या मी त्यागच केला हा त्याच्यासाठीच. गाव कसा ओशाड झालेला आहे आणि आमची डिस्कशन तुम्ही थोडेसे ऐकलेच असतील फ्रेंड्स. तर असं सगळ्यांचं आमचं डिस्कशन चालू आहे आणि जिथे नजर जाईल तिथे पूर्ण ओशाड गाव दिसतो, बघू शकता. आणि खरंच एकदमच ओशाड, विचित्र वाटतं एकदम पाहण्यासाठी. कारण एवढा मोठा गाव हा एका व्यक्तीसाठी आपण म्हणजे त्या लोकांनी ओशाड केलेला आहे. आणि इथे अशा गोष्टी काय काय कशा घडतात तर तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे भरपूर अशा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी होते इथे, आणि तीही संध्याकाळी होते. पण असं बोलतात का जाऊ नका इकडे, पण आम्ही आलो पण आम्हाला काही एवढं वाटलं नाही. छान वाटलं पाहण्यासाठी. कारण एक कुठली तरी अशी गोष्ट आहे का ती आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये आहे का त्याच्यासाठी बाहेरचे टुरिस्ट वगैरे येतात पाहण्यासाठी. मग आपण तर आपले भारतातलेच आहोत, तर आपण का नको आपण इकडे पाहायला येण्यासाठी आलंच पाहिजे. तर ही बघा अशी गावं अशी घरं आहेत, ही अशी इकडे थोडीफार अशी व्यवस्थित करून ठेवलेली आहेत म्हणजे आपल्याला पाहण्यासाठी. कारण ही अशी मेन लोक आहेत त्यांची घरं आहेत. आणि आजूबाजूला मस्त असं जिना वगैरे आहे चढण्यासाठी, कुठे टेरेस आहे कुठे काय आहे असं केलेलं आहे. आणि इथे बरेच शूटिंग वगैरे झालेले आहेत, भरपूर गोष्टी झालेल्या आहेत. पण इथे होतात ना त्या गोष्टी त्या सगळ्या इथे सकाळीच होतात, नाही तर पहाटे 4ला 5ला अशा गोष्टी होतात. तो थिरल पिक्चर बघितला असेल तुम्ही, त्या पिक्चरची शूटिंग पण इथेच झालेली आहे कुलधारामध्ये. कारण आम्ही आता नेमकीच तो पिक्चर मूवी पाहिली तर तेव्हा आम्ही बघितलं का सेम ती कुलधाराचीच म्हणजे ती घरं आहेत. तेव्हा आम्ही समजलं का थिरल पिक्चर आहे, तो पिक्चर सेम इथे शूट केलेला आहे. लास्टची शूटिंग जी झालेली वाटते ती कुलधारामध्येच झालेली आहे. तर ठीक आहे, अशा गोष्टी इथे आहेत. आणि ही बघा असं इथे टेरेससाठी बघा इथे असे बांबू वगैरे लावलेले आहेत. आणि हे सगळं जुनंच आहे बोलतात, हे सगळ्यात जुन्या पॅटर्नचंच आहे. आणि वरती लोक टेरेसवर पण गेले, आम्ही पण गेलेलो होतो टेरेसवर. व्यवस्थित वाटतं, मस्त वाटतं. पण एक असं मनाला पण वाटतं का अशा गोष्टी नव्हत्या व्हायला लागत. कारण एवढा गाव ओशाड झाला आणि या गावातली लोक कुठे गेली ते अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही. आणि या गोष्टीला झाले 200 वर्ष कंप्लीट.
पण या गावाकडची लोक, या गावातली लोक कुठे गेली, या 85 गावातली लोक कुठे गेली कोणालाच अजूनपर्यंत माहिती नाही. आपल्याला काय एवढं काय इकडचं काय एवढं माहिती नाही, पण जेवढं मला थोडंसं माहिती आहे ते तुमच्यात मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि गावाचं बघा कसं झालेलं आहे, एकदम ओशाड गाव झालेलं आहे आणि घरं पण एकदम ओशाड झालेली आहे ती. हे पहा हा जाता, हे उकळी उकळी, ही बघ ही उकळ पातकुटाची. अजून त्याला डिझाईन आहे बघ ना. आणि वरती ते लाकडं, त्याच्यावरती ना अजून काहीतरी आहे. हे काटेरी काटेरी, हो त्याच्यावर माती का काहीतरी दिसले. लेपले. हे पण सगळं लेपलेलं असलं तर निघलं ते सगळं हळूहळू. नाही ओरिजिनल लाकडे.